मुंबईतील 72व्या मजल्यावरील लक्झरी फ्लॅट असो वा संभाजीनगरातील आलिशान बंगला, या दोन्ही वास्तूंवरून मंत्री संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर असतातच. आता संजय शिरसाट आपल्या पुत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने तब्बल 64 कोटींचं हॉटेल खरेदी केल्यानं खासदार संजय राऊत यांनी काही सवाल करत गंभीर आरोप सुद्धा केलेत. पाहूया या रिपोर्टमध्ये. प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहाने दिले? मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली. यामागचं कारण आहे संभाजीनगरातील हे आलिशान विट्स हॉटेल. रेल्वे स्टेशन रोडवरील या हॉटेलची मंगळवारी 7व्यांदा लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीनं तब्बल 62 कोटी 82 लाखांची बोली लावत हे हॉटेल विकत घेतलं. यावरून खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केलेत. संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहाने दिले? जे 50-50 खोके आए थे उनको ज्यादा मिला क्या? अशा अनेक गोष्टी का ऑप्शन सगळं आहे. हे लागत 67 कोटी रुपये मंत्र्याचा मुलगा हॉटेल विकत घेतो. तुमची मुलं बाळं घेऊ शकतात. बघा, मला वाटतं संजय शिरसाटजी या बाबतीमध्ये उत्तर द्यायला सक्षम आहेत आणि संजय राऊत यांच्या टीका टिप्पणीवरती लक्ष देण्याकरता आम्ही इतके काही मोकळे देखील नाही. आमच्याकडे जे काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत असताना आम्हाला महाराष्ट्राची सेवा करायची. संजय राऊत यांना प्रश्न उत्तर द्यायचे आमच्याकडे वेळ नाही. संभाजीनगर मधील या हॉटेलचं यापूर्वीचं नाव वेदांत असं होतं. या हॉटेलमध्ये जवळपास 100 आलिशान सूट आणि रूम्स आहेत. बँक्वेट हॉल, पार्टी हॉल, लॉन, स्विमिंग पूल इत्यादीनं सुसज्ज असं हे हॉटेल आहे. त्यामुळं देशीच नव्हे तर विदेशी पर्यटक सुद्धा आवर्जून या ठिकाणी मुक्काम ठोकतात. आधी धनदा कॉर्पोरेशनकडे असलेल्या या हॉटेलवर जप्तीची कारवाई. हॉटेलच्या लिलावाची 6 वेळा प्रक्रिया, मात्र प्रतिसाद नाही. काही दिवसापूर्वी 7व्यांदा लिलाव प्रक्रिया पार पडली. मालमत्तेची एकूण किंमत 64 कोटी 45 लाख रुपये ठेवण्यात आली. मेसर सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाय या कंपनीनं सर्वाधिक 62 कोटी 82 लाखांची बोली लावली. हॉटेल खरेदी करणारी कंपनी मंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत यांच्या नावावर. मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या मुलाच्या नावावरती 64 कोटी रुपयाची हॉटेल खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी ज्या हॉटेलचा संदर्भ दिलाय त्याच हॉटेलच्या खाली सध्या आपण आहोत. हीच ती हॉटेल आहे संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावरची, जिचं नाव विट्स हॉटेल आहे आणि पंचतारांकित हॉटेल शहरामध्ये प्रसिद्ध आहे. या हॉटेलचा लिलाव हा गेल्या 7 दिवसांपूर्वी झालेला आहे आणि या हॉटेलमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास अशी अनेक शेकडो रूम्स आहेत, बँकेट हॉल आहेत, स्विमिंग पूल आहे, लॉन आहे, सर्व सुविधायुक्त ही हॉटेल आहे आणि शहरातली एक प्रसिद्ध हॉटेल म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं. एका महिलेनं केलेल्या आरोपांमुळे सिद्धांत शिरसाट अडचणीत आले होते. मात्र आरोप करणाऱ्या महिलेनं अचानक माघार घेतल्यानं कौटुंबिक वादळ शांत झालं. मात्र 24 तास उलटत नाही तोच 62 कोटी 82 लाखात केलेल्या हॉटेल खरेदीमुळे ते वादात आले. त्यामुळे सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचं साधन काय? महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, असा सवाल आता विरोधक उपस्थित करतायत. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.